दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर VRS कंपनीची विमानसेवा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणी नागरी उड्डाण महासंचालन अर्थात DGCA यांनी संबंधित कंपनीच्या 5 विमानांवर बंदी घातल्याची माहिती आमदार रोहित पवार यांना समजली आणि ते आक्रमक झाले। या निर्णयानंतर रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे दाखल झाले। DGCA विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची मागणी केली। मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी FIR घेण्यास नकार दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे। दरम्यान पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिल्याने रोहित पवार यांनी उद्या सकाळी 10 वाजता बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे स्वतः उपस्थित राहून तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे। या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आमचेही आमदार एकदा असणारे दादांचे आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथे घेतलेला आहे की हे आमचा FIR इथं करून देत नाही। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PI कडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, ते दुसऱ्या पक्षाचे, ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं न्याय मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू।